फेसलेस आंदोलनात राजकीय पक्षांचा पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। पोलिसांचं नियंत्रण नसतं तर अनावश्यक गोष्टी घडल्या असत्या। आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काहींकडून स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। कुठलंही आंदोलन आपण बघितलं, ज्यावेळेस आंदोलन फेसलेस असतं त्यावेळी काही प्रवृत्ती त्या आंदोलनात शिरतच असतात आणि त्या प्रवृत्ती त्या आंदोलनाचा फायदा घेऊन त्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपलीही स्वार्थ कसे आपल्याला पूर्ण करता येतील असा प्रयत्न करत असतात। आता दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं, अनेक राजकीय पक्ष त्यामध्ये आपली पोळी कशी भाजता येईल हा प्रयत्न करतायत। अनेक अशा संघटना की ज्या संघटनांचा या विषयाशी घेणं देणं नाही आहे, पण अराजकता कशी तयार करता येईल त्याचाही प्रयत्न करतायत। कुठल्याही सरकारला आपल्या नागरिकांवर लाठीचार्ज करणं हे कधीच आवडत नाही, पण काल आपण बघितलं असेल ज्या प्रकारची अवस्था त्या ठिकाणी होती, जर पोलिसांनी कंट्रोल घेतला नसता तर अनेक अनावश्यक अशा गोष्टी त्या ठिकाणी घडल्या असत्या। पोलिसांनी मोठा संयम देखील दाखवलेला आहे आणि अर्थातच अशा प्रकारचं आंदोलन हे त्या ठिकाणी योग्य पद्धतीने व्हावं यापुरतं जेवढं त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तेवढी कारवाई ही पोलिसांनी केली आहे। कोणीही परवानगी घेऊन आंदोलन करत असेल, शांतिपूर्ण आंदोलन करत असेल तर अशा आंदोलनाला परवानगी पण दिली जाईल आणि अशी आंदोलनं करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे। जाणीवपूर्वक राजकीय अशांतता तयार करण्याकरता बिना परवानगी आंदोलनं करणे, हिंसा करणे हे मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये योग्य नाही। त्याच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल। भाजप आमदार सदाभाऊ खोत यांच्याकडून आंदोलकांना आतंकवाद्यांची उपमा देण्यात आली आहे। इंडिया आघाडी आतंकवाद्यांसारखी परिस्थिती निर्माण करते असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय। अशा आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा अजिबात घेऊ नका असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय। इंडिया आघाडी, महाविकास आघाडी ही आतंकवादासारखी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करू पाहत आहे। सरकारनं शिक्षण मंत्र्याचा राजीनामा निश्चितपणानं घेऊ नये म्हणून मी म्हटलं, महाराष्ट्रात देवेंद्र, केंद्रात नरेंद्र आणि शिक्षण खात्यात धर्मेंद्र, अजिबात बदल शिक्षण खात्याच्या मंत्र्याच्या मध्ये करू नये। कारण